नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील विषय विज्ञान पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. एका नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत. आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं की द्रव्याचे संघटन म्हणजे काय. आपण या घटकाचा अभ्यास केला होता, जो 6वा पाठ होता. आज आपण पाहणार आहोत 7व्या धडा, जो 7वा लेसन आहे. आपण 7व्या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे धातू आणि अधातू आहे. म्हणजेच काय आहे की मेटल अँड नॉन मेटल आहे. तर याच्यामध्ये जे आपण प्रकार पाहिजे की मेटल अँड नॉन मेटल म्हणजे धातू आणि अधातू आहे. मग या पाठामध्ये आपण अभ्यास करणार आहोत की धातू म्हणजे काय, अधातू म्हणजे काय, की धातूचे जे गुणधर्म आहेत ते कोणते आहेत, त्याचा उपयोग काय आहे, त्याच्याबरोबर त्याचं जे क्षरण आहे म्हणजे ते गंजणे काय आहे, की त्याला कोणत्या कशा प्रकारे ते गंजले जातात, या सगळ्या घटकाचा आपण व्यवस्थित या पाठामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आपण या पाठात मूलद्रव्याचे वर्गीकरणाचा अभ्यास करणार की जे सर्व धातू आणि अधातू त्याची जी मूलद्रव्ये आहेत त्या सर्व घटकांचा आपण याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. प्रथम समजून घेणार की धातू म्हणजेच काय आहे, मेटल आहे. मग मेटल म्हणजे धातू म्हणजे काय आहे की जे उष्णता आणि विजेचे जे सुवाहक आहेत त्यांना धातू असे बोलले जाते. उदाहरण आपण पाहू शकतो की जसं आपण पाहू शकतो सोने आहे, चांदी आहे, ॲल्युमिनियम आहे, लोखंड आहे, तांबे आहे, त्यामुळे सोडियम आहे, हेलियम आहे. म्हणजे हे सोडियम आहे, हे काय आहे, सर्व धातू आहेत. मग त्याचे जे गुणधर्म आहेत ते काय आहे मुलांनो, की त्याला एक चकाकी आहे, ते एक त्याला चकाकी पण आहे, ते वर्धनीयता आहे, ते तन्यता आहे. असे हे त्याचे गुणधर्म झाले. अधातू म्हणजे काय की जे उष्णता आणि विजेचे सुवाहक नाही आहे, ते दुर्वाहक आहेत. मग त्या सर्व पदार्थांना काय म्हटलं जातं, अधातू बोलले जातं. मग आपण याची उदाहरणं काय पाहणार आहोत. ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, सोडियम नायट्रोजन आहे, हेलियम आहे. मग ही सर्व काय झाली, कार्बन डायऑक्साईड आहे, फॉस्फरस आहे, हे सगळं अधातूची उदाहरणं झाली. मग त्याचे अधातूचे देखील जे गुणधर्म आहेत मग ते कोणते आहेत की त्याच्या ज्या अवस्था आहेत, मग स्थायीरूप, द्रव्यरूप या प्रकारामध्ये ते अवस्था मोडल्या जातात. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये ठिसूळपणा हा देखील गुणधर्म आहे. आणि त्याचप्रमाणे जो तिसरा गुणधर्म आहे की ते उष्णता आणि विजेचे दुर्वाहक आहेत. तर अशा प्रकारे आपण धातू म्हणजे काय हेच पाहिलं, त्याची उदाहरणं पाहिली आणि त्याचे गुणधर्म पाहिले. तशा प्रकारे आपण मुलांना आपण या पाठाचा संदर्भात अभ्यास करणार आहोत. चला तर आपण सुरुवात करणार आहोत आपल्या पाठाला. धातू व अधातू. बघा मी तुम्हाला हे क्लिअर केलेलं आहे. धातू म्हणजे काय, त्याची डेफिनेशन म्हणत किंवा त्याचे एक्झाम्पल्स आणि त्याचे गुणधर्म हे दोन्ही प्रकारात मी तुम्हाला आता समजून सांगितलेले आहेत. चला आता आपण चित्रीकरणाच्या माध्यमातून अजून समजून घेऊया. स्पष्टीकरण आहे ते दिलेले आहे. बघा आता जगातील सर्व वस्तू किंवा पदार्थ हे मूलद्रव्य, संयुगे किंवा त्याच्या मिश्रणापासूनही बनलेले आहेत. की जगातील सर्व जे काही वस्तू तुमच्या डोळ्यांना दिसत आहे, मग ते काही असो, जे काही तुम्ही जे वस्तू पाहता की तुमच्या घरातलं हर एक प्रकारचं जे फर्निचर आहे, हर एक प्रकारचे जे तुमच्या किचन मध्ये असलेली जी सर्व प्रकारची जी भांडी आहेत, मग ही सर्व पदार्थ, सर्व गोष्टी ज्या वस्तू आहेत त्या पदार्थ मूलद्रव्य, संयुगे किंवा यांच्या मिश्रणापासून ही बनलेली आहेत. म्हणजे याच्यामध्ये मिश्रण आहे की कोणी एकच पदार्थापासून नाही बनले, तर त्याच्या अनेक मिश्रण आणि संयुगाचा त्याच्यामध्ये हातभार आहे की ते सर्व अनेक मिश्रणापासून तयार झालेले आहेत. मूलद्रव्याचे सर्वसाधारणपणे धातू, अधातू व सादृश्य असे याप्रमाणे वर्गीकरण केले जाते. आपण द्रव्याचे संघटन या पाठामधून मागेच पाहिलं की मूलद्रव्याचे जे 3 टप्प्यामध्ये वर्गीकरण केले जाते. धातूचे धातू, अधातू आणि धातू सदृश्य. आणि म्हणून मूलद्रव्याचे सर्वसाधारणपणे धातू, अधातू व धातू सदृश्य याप्रमाणे वर्गीकरण केले आहे. हे आपण मागच्या भागामध्ये, मागच्या पाठामध्ये देखील आपण याचा अभ्यास केलेला आहे. आता धातूचे जे भौतिक गुणधर्म आहेत ते आता जसं मी तुम्हाला सांगितलं की धातू म्हणजे काय, मुख्य त्याची उदाहरणं काय आणि त्यानंतर त्याचे जे गुणधर्म आहेत. आज त्याच गुणधर्मासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत किंवा आपण शिकणार आहोत की जो धातू आहे, धातूचे काय गुणधर्म आहेत की धातू चकाकतो, धातूला वर्धनीयता, तन्यता, अशा प्रकारे त्याचे जे गुण आहेत. मग ते कोणत्या प्रकारचे ते अधिक आपण चित्राच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. की अवस्था आहे ती, तिला एक फिजिकल स्टेट आहे की धातू आहे त्याचे काय आहेत, अवस्था आहे. जसं आपण अधातूच्या अवस्था पाहिले तसं ते क्लेच्या अवस्था आहेत. बघा सर्वसाधारणतः धातू स्थायू अवस्थेत राहतो, पण पारा व गॅलियम सारखा काही धातू हा द्रव अवस्थेत असतो. म्हणजे आपण पाहिलं अधातूच्या ज्या अवस्था आहेत ते कशा आहेत, स्थायू, द्रव, वायू आहेत. परंतु धातू मधल्या ज्या अवस्था आहेत ते आपल्याला फक्त स्थायू अवस्थेमध्ये आढळत आहे. बघा सर्वसाधारण धातू स्थायी अवस्थेत राहतात, पण पारा आणि जो गॅलियम आहे त्याला काय आहे, अपवाद आहे. सारखे काही धातू हे द्रव अवस्थेत आढळतात. कोणते कोणते, पारा आणि जो गॅलियम आहे अशा प्रकारचं. बघा तो पारा आणि गॅलियम आहे आणि हा जो धातू आहे हा आपल्याला द्रव अवस्थेमध्ये आढळत आहे. तर अशा प्रकारे आपण धातूचे जे गुणधर्म आहेत
त्याच्या संदर्भाचा आपण इथे अभ्यास करतो. दुसरं आहे तेज म्हणजे ल्युट्रस, म्हणजे काय आहे, चकाकी आहे. धातूला काय आहे, चकाकी आहे. मग कोणत्या धातूला चकाकी असते तुम्हाला सांगण्याची गरज नाही मुलांनो. जसे सोने आणि चांदी यांना काय आहे, धातूची चकाकी आहे, ते चमकतात, बरोबर. बघा इथे दिलं आहे धातूंना चकाकी असते. मग आता हे काय आहे, तुम्हाला गोल्ड दिसत आहे, सोनं दिसत आहे. मग धातू काय काय शायनिंग करत आहे, त्याच्यामध्ये ब्राईटनेस पण हा त्याच्यामध्ये आहे, ते शाईन मारत आहे. बघा अशा प्रकारे धातूच्या घासलेल्या व नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते व धातू हा तेजस्वी दिसतो. जर तो धातू घासला गेला व नुकताच कापला असेल, तो घासलेला असेल किंवा तो कापलेला असेल, तर त्याच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे हे परावर्तन होते व धातू हा तेजस्वी आपल्याला दिसतो. म्हणजे तो प्रखर आपल्याला त्याच्यात ब्राईटनेस वाला देखील दिसतो. म्हणजे आपलं जे उदाहरण आहे, जसं आपण सोने म्हणू शकतो किंवा चांदी म्हणू शकतो. हा आपला दुसरा पॉईंट झाला गुणधर्माचा. जो तिसरा आहे कठीणपणा, म्हणजेच काय, हार्डनेस. हार्डनेस म्हणजे काय, कठीण आहे. जो धातू आहे तो कसा आहे, काही कठीण आहे. जसं लोखंड आहे, तांब्या आहे, हे कसं आहे, कठीण आहे. बघा सर्वसाधारणपणे धातू हे कठीण असतात. कठीण धातूपासूनच आपण अवजारे बनलो, की आपण इयत्ता 5वीच्या विषयामध्ये बघा विज्ञानाच्या अभ्यासामध्ये पाहिलं होतं की धातूपासून ही अवजारे बनवली गेली. जेव्हा अश्मयुगीन युग होतं तेव्हा सर्वात प्रथम जो मानव आहे त्याने कसली हत्यारे केली होती, दगडाची हत्यारे केली होती. आणि धातूचा शोध लागल्यानंतर त्याने त्याच्यापासून देखील अवजारे बनवण्यास सुरुवात केली आहे. मग धातूचा जो शोध लागल्यानंतर हर एक प्रकारची अवजारे तयार केली. मग तशाच प्रकारे मग हत्यारे बनवण्यासाठी कठीण वस्तूची आवश्यकता आहे. मग सोनं आणि चांदी हे वेगळं. त्याचं सोनं आणि चांदी हे कसं आहे, पातळ आहे. त्याच्यामुळे आपण त्याचा धातू म्हणून किंवा आपण त्याचा साधन म्हणून आपण उपयोग करू शकत नाही. आपण आपल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये त्याचा वापर करू शकत नाही आणि म्हणून हत्यारे बनवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकत नाही. मग सर्वसाधारणपणे धातू हा कसा कठीण आहे. जसं आपण म्हणू जे लोखंड आहे ते कठीण आहे, तांबा आहे कठीण आहे, पितळ आहे हे कठीण आहे. त्याच्यापासून भांडी आणि अवजारेही बनवली जातात. अशा प्रकारे त्याला ठोकता येतं आणि तो कठीण आहे. मग त्याला अपवाद काय आहे, सोडियम व पोटॅशियम मऊ असतात व ते चाकूने सहज कापता येतात. मग त्याला जो अपवाद आहे, म्हणजे अपवादाचा अर्थ की ज्याच्यामध्ये हा भाग की सोडियम आणि पोटॅशियम हे त्याच्या गटामध्ये न बसणारा भाग आहे, म्हणून त्याला अपवाद हा शब्द इथे दिलेला आहे. ते मऊ असतात व ते चाकूने सहज कापता येतो. अशा प्रकारे बघा त्यांनी दिलेलं आहे. मग आता जो आपला तन्यता म्हणजे ड्युक्टिलिटी आहे. तन्यता याचा अर्थ काय की जी ताणणारी, जी तांब्याची सारखी जी तार तयार होऊ शकते. मग तार कशा प्रकारची तयार होऊ शकते, जसं सोने आहे, चांदी आहे, त्याची तारा बनवल्या जातात. अल्युमिनियमच्या ज्या तारा आहेत त्या बनवल्या जातात. म्हणजे तो त्यामध्ये तो ताणण्याची, म्हणजे ती स्प्रेड होण्याची जी क्षमता आहे. बघा तिथे दिले आहे, छिद्रामधून धातूला ओढले असता त्याची तार बनते, की त्याला स्प्रेड केलं जातं, त्याला ओढलं जातं, त्याला ताणलं जातं आणि म्हणून त्याची तार बनते. व या गुणधर्माला धातूची तन्यता असे म्हणतात. म्हणजे धातू काय आहे, हा तन्यता हा त्याचा गुणधर्म आहे. मग त्याचे उदाहरण कोण आहे, सोनं आहे, चांदी आहे. आपण सोन्याची तार काढतो, चांदीची तार काढतो, अल्युमिनियमची तार काढतो. तर अशा प्रकारे आपण म्हणू की ही तन्यताचा प्रकार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो छिद्रामधून धातूला ओढले असता, की त्या धातूला ओढले तर त्याची तार बनते. त्या धातूला काय म्हणत आहोत, त्या गुणधर्माला धातूची तन्यता म्हणत आहोत. क्लिअर झालेला आहे हा टॉपिक मुलांनो, तन्यता म्हणजे काय. चला आता आपण पाहणार आहोत वर्धनीयता. म्हणजे काय की मॅलेबिलिटी, म्हणजे जो आपण त्याला जो धातू आहे त्याला ठोकून आपण त्याचा पत्रा म्हणून त्याचा वापर करतो असतो. ज्याला ठोकता येतं म्हणून तो काय, त्याचे पत्रे बनवतात, त्याला वर्धनीयता असे म्हटले जाते. बघा त्याच्यामध्ये पाहणार आहोत, धातूंना ठोकल्याने त्याचा जो पातळ पत्रा तयार जमण्यास गुणधर्माला धातूची वर्धनीयता असे म्हटले जाते. मग कोणत्या पत्रांना होतं की अल्युमिनियम आहे त्याला आपण ठोकले जातो, त्याचप्रमाणे म्हणजे ज्याला ठोकून त्याचा जो पातळ पत्रा तयार केला जातो त्या गुणधर्माला आपण काय म्हणत आहोत, वर्धनीयता असे म्हणणार आहोत. आता जो नेक्स्ट आहे आपलं बघा, उष्णतेचे वहन म्हणजे कंडक्शन ऑफ हीट. जसं आपण सांगितलं सुरुवातीलाच मी बोललो की धातू म्हणजेच काय, जे उष्णतेचे आणि विजेचे सुवाहक आहे, की ज्याच्यामधून उष्णता ही पार पाडली जाते, की त्याच्यामध्ये उष्णतेचं हे वहन होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जो धातू आहे तो काय आहे, उष्णता वाहक आहे. म्हणून उष्णतेचे वहन हे कंडक्शन ऑफ हीट याच्यामधून देखील होत आहे. हा देखील त्याचा एक चावा गुणधर्म आहे. धातू हा उष्णतेचे काय आहे, सुवाहक आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, सुवाहक म्हणजे काय, त्याच्यातून ते उष्णता आहे ती स्प्रेड होत जाते. म्हणजे जो काय आहे त्याला उष्णता ही घेतली जाते. आणि अशा प्रकारे बघा एका ठिकाणी तापवलं तर दुसऱ्या ठिकाणी देखील धातू हा सहज तापला जातो. मग याचं उदाहरण काय घेतलं आहे, चांदी आहे, तांबे आहे, अल्युमिनियम आहे. हे उष्णतेचे उत्तम
उत्तम वाहक आहे. जर उष्णतेचे उत्तम वाहक काय आहे, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम हे उष्णतेचे हे अशा प्रकारे उत्तम वाहक आपल्याला इथे दिसत आहे. आपली उदाहरणं आपण इथे घेतलेली आहेत. 7वं आहे विद्युत म्हणजे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. बघा, विद्युतचे वहनाचं जे काम करतं त्याला विद्युत वहन म्हणतात. म्हणजे धातू विजेचे सुवाहक आहे. बघा, जो धातू आहे तो उष्णतेचे काय आहे, विजेचे पण सुवाहक आहे. मग विजेच्या तारा बनवण्यासाठी धातूचा उपयोग होतो. म्हणजे आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आपल्याला दिसते, जो लाईट आहे, फॅन आहे, टीव्ही आहे, जो आपल्या घरातले जे उपकरणं आहेत हे सर्व चालू होतात. मग त्याच्यामध्ये जे वायर लागतात त्या वायरमध्ये तांब्याच्या ताराचा वापर केला जातो. ज्याने जे तारा आहेत आणि तारांचा वापर त्याच्यामध्ये केला जातो. मग विजेच्या तारा बनवण्यासाठी धातूचा वापर केला जातो. मग याच्यामध्ये जे तांब्याची तार इथे तुम्हाला दिसत आहे मुलांना, विजेच्या तारा बनवण्यासाठी धातूचा वापर केला जातो. मग हे जे तारा खेचून त्याच्यामध्ये आपल्याला वायरमध्ये ते टाकले जातात आणि पूर्ण घरामध्ये जेव्हा त्याचे लाईट तयार होते, म्हणजेच हे धातू काय आहे, ह्या उष्णतेचे वहन करण्याचं देखील हे काम करत आहे. अशा प्रकारचे जे वायर आहे त्या वायरमध्ये तारा असतात. परंतु याला अपवाद आहे, म्हणून शिस हा असा एकमेव धातू आहे जो उष्णता व विजेचा सुवाहक नाही आहे. म्हणजे शिस हा एक त्याला अपवाद आहे. म्हणजे शिस हा त्या गटामध्ये सुवाहक गटामध्ये बसत नाही, तो दुर्वाहक गटात बसतो आणि हा एकमेव धातू आहे जो उष्णता व विजेचा सुवाहक नाही आहे. मग शिसे हे अशा प्रकारात आढळतात. आता जर आपल्या त्याची घनता आहे म्हणजे डेन्सिटी आहे. बघा, डेन्सिटी आहे त्याची घनता किती आहे, धातूची घनता ही जास्त असते. जो हर एक धातू आहे त्याची जी घनता कशी आहे, सर्वात जास्त इथे सांगितली आहे. अपवाद सोडियम, पोटॅशियम व लिथियमची घनता ही पाण्यापेक्षा कमी आहे. म्हणजे बघा, कोणाची कमी आहे, जे सोडियम, पोटॅशियम आणि लिथियमची जी घनता आहे, जो पाण्याची जेवढी घनता आहे त्याच्यापेक्षाही सोडियम, पोटॅशियम आणि लिथियमची घनता ही कशी आहे, सर्वात कमी आपल्याला इथे आढळून येते. मग त्याची किती घनता आहे, लिथियमची घनता 0.53 GCC इतकी आपल्याला इतकीच आहे. म्हणजे किती पाण्यापेक्षाही त्याची घनता जी आहे ती आपल्याला इथे कमी प्रमाणामध्ये आढळून येते. आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे द्रावणांक व उत्कलनांक, म्हणजे मेलिंग अँड बॉइलिंग पॉईंट आहे की ज्याचा धातूचा उत्कलन काय, तो द्रावणांक आणि उत्कलनांक किती आहे, आता हे देखील आपण समजून घेणार. बघा, सर्वसाधारणपणे धातूचे द्रावणांक उत्कलनांक जास्तीत जास्त असतात. अपवाद HgGa Na आणि K आहे. म्हणजे धातूचा जे द्रावणांक आहे उत्कलनांक हा जास्त असतो. जे त्याच्या लिक्विड फॉर्म मध्ये जो आहे, बघा पाहू शकतो, धातूचे जे द्रावणांक आहे तो उत्कलनापेक्षाही जास्त असतो. त्याला अपवाद काय आहे, Hg, Ga आणि Na आहे. आपला नेक्स्ट पॉईंट आहे नादमयता म्हणजे सोनॅरिटी. नादमयता म्हणजे जसं आपण एखाद्या धातूचा आवाज हा एकसारखा येत राहतो. म्हणजे तो धातू कोणता, की जसं आपण घंटा वाजवली, मग ती घंटा कसली बनलेली आहे, ती साहजिकच जी घंटा आहे ती धातूपासून बनलेली आहे. आणि मग धातू मग तो कोणता आहे, लोखंडाचा धातू आहे. मग लोखंडाच्या धातूला जर आपण तो आवाज केला, जर स्टील आहे त्याला आपण आवाज केला, बरोबर, मग त्याचा आवाज हा घुमत राहतो. अशा प्रकारे तांब्या आहे, पितळ आहे, तर त्याला आपण जर एखाद्या लाकडाने जर म्हटलं तर त्याचा हा आवाज येत होतो. त्याचप्रमाणे मुलांना आपण पाहिलं की नादमयता म्हणजे सोनॅरिटी, म्हणजे ज्याच्यातून आवाज निघतो, घुमतो, त्याला आपण नादमयता हा गुण जर मिळतो. धातू हा नादमय असतो. म्हणजे धातू काय आहे, हा नादमय आहे. मग तो कोणताही प्रकारचा धातू असू दे, तांबे असू दे, पितळ असू दे, लोखंड असू दे, की ज्याच्यावर आपण घासलं किंवा त्याच्यावर आपण त्याला मारा केला, त्याला हिट केलं की त्याच्यातून आवाज बाहेर पडत असतो. म्हणजे धातू हा काय आहे, नादमय आहे. त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहू शकतो की जी घंटा आहे, शाळेची जी घंटा जेव्हा आपण मारली जाते, ती धातूची घंटा कशापासून बनते, ती लोखंडापासून बनलेली आहे. आणि मग जेव्हा त्या लोखंडी फळीला लोखंडी दांड्याने मारलं जातं तेव्हा त्याचा आवाज जो आहे तो पूर्ण शाळेवर स्प्रेड होतो आणि तो मुलांना ऐकायला येतो की आता आपल्याला काय झाली आहे, सुट्टी झालेली आहे. मग अशा प्रकारे जो धातू आहे तो नादमय आहे. इथे दिले आहे बघा, अधातूची भौतिक गुणधर्म म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. मग अधातूचे आपण भौतिक गुणधर्म पाहिले. म्हणजे आतापर्यंत आपण भौतिक धातू म्हणजे काय किंवा त्याची उदाहरणे काय, त्याचे गुणधर्म काय हे आपण पाहिलं आहे. आता आपण पाहणार आहोत अधातूचे भौतिक गुणधर्म म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. मेटल आणि नॉन मेटल, आपण मेटल पाहिलं, आता नॉन मेटल पाहणार आहोत. त्याची उदाहरणं आपण याच्यामध्ये घेणार आहोत. बघा, आता याच्यामध्ये त्यांनी दाखवलं आहे
भौतिक अवस्था म्हणजे फिजिकल स्टेट. मग आता याची भौतिक अवस्था काय आहे, मग परत त्याचे गुणधर्म आपण पाहणार आहोत. सर्वसामान्य तापमानाला अधातू जसे CsP SI रूपात, Br2 जड रूपात व H2 वायू रूपात आपल्याला आढळतात. आता हे जे सर्व धातू आहे, जे अधातू आहेत, म्हणजे बघा इथे पाहू शकतो जो हिरा आहे तो कठीण धातू आहे, तो ठिसूळ धातू आहे. बघा हा देखील अधातू आहे, म्हणजे तो कसा आपल्याला ठिसूळ स्वरूपामध्ये इथे आढळत आहे, तो वायू रूपामध्ये आढळत आहे. म्हणजेच याचा अर्थ जो अधातू आहे याच्या अधातूच्या जो गुणधर्म आहे हे आपल्याला 3 अवस्थामध्ये आढळतात. स्थायीरूप, द्रवरूप आणि वायुरूप या 3 पदार्थांमध्ये 3 अवस्थेमध्ये आपल्याला ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये आढळतात. आणि त्याप्रमाणे त्यांनी बघा स्थायीरूप, द्रवरूप आणि वायुरूपमध्ये आपल्याला या उदाहरणं त्यांनी इथे तुम्हाला सादर केलेली आहे, तुम्ही दाखवलेली आहेत. नेक्स्ट आहे चकाकी म्हणजे लिस्टर. जसं धातूला चकाकी असते तसं बघा त्याच्या अधातूविषयी आपण माहिती घेत आहोत. मग अधातूंना चकाकी नसते त्यांनी सांगितले. जसं धातूंना चकाकी आहे म्हणजे कोणत्या धातूंना, म्हणजे आपलं उदाहरण पाहिले जो सोनं आहे, जे चांदी आहे, हे काय आहेत, चकाकणारे आहेत. आणि म्हणजे त्यांना कापलं किंवा त्यांच्यावर जर आपण त्याला घासलं तर त्याच्यातून शायनिंग बाहेर पडते. परंतु जे अधातू आहेत ते कसे आहेत, त्यांना चकाकी नसतात, ते ठिसूळ असतात. मग याला अपवाद हिरा व आयोडीनचे स्फटिक आहे. मग हिरा हा चमकतो, मग हा अपवाद आहे, म्हणजे हा तो त्या गटामध्ये बसत नाहीये. मग हिरा काय आहे, त्याला अपवाद आहे. काही अधातू रंगहीन तर काहींना विविध रंग असतात. म्हणजे काही धातू हे रंगहीन असतात. रंगहीन म्हणजे की ज्याला रंग नाही आहे, की त्याला कलर नाही आहे. व काहींना विविध रंग असतात, म्हणजे काही कलरफुल आहेत, काही कलरलेस आहेत. समजते मुलांना? अशा प्रकारे काही जे कलर्स आहेत, काहींना कलर नाही, काहींना रंग नाही. तर अशा प्रकारे आपल्याला तो ठिसूळ स्वरूपात बिना चमकचा दिसतो. मग ठिसूळपणा म्हणजे बिटरनेस आहे. म्हणजे कसं आहे मुलांना, की त्याच्यामध्ये जो ठिसूळपणा आहे की तो लगेच काय होणार आहे, हाताने चुरगळणार असेल किंवा आपण जर त्याला स्प्रेड केलं किंवा हाताने त्याला प्रेस करण्याचा प्रयत्न केला तर ते ठिसूळ होतात. स्थायीरूप अधातू ठिसूळ असतात तर काही मऊ असतात. आता बघत आहे तर स्थायीरूप पदार्थामध्ये जो आपल्याला धातू मिळतो तो आपल्याला ठिसूळ स्वरूपाचा असतो, तर काही जे मऊ देखील असतात. मग अपवाद याला काय आहे, हिरा हा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. मग याला अपवाद काय आहे, जो हिरा आहे तो काय आहे, सर्वात कठीण असा नैसर्गिक पदार्थ देखील इथे आपल्याला आढळत आहे. अशा प्रकारे आपण त्याचे स्थायीरूप पदार्थाचे किंवा त्या अधातूचे आपण गुणधर्म इथे पाहत आहोत. मग चौथं जे आहे तन्यता व वर्धिनीयता म्हणजे ड्युप्लिसिटी अँड मॅनेनेबिलिटी. म्हणजे आपण तन्यता म्हणजे काय हे पण पाहिलं आहे, आणि वर्धिनीयता म्हणजे की ज्या धातूला आपण खेचून त्याच्या तारा तयार करतो त्याला तन्यता म्हणतात. आणि ज्या धातूंना आपण ठोकून त्याचे पत्रे तयार केले जातात त्याला वर्धिनीयता म्हणतात. म्हणजे आता हे देखील आपण धातूमध्ये शिकलेलो आहोत. आता याच्यामध्ये पाहू की अधातू तंतुक्षम वर्धनीय नसतात. जे अधातू असतात ते कसे नाहीयेत, तंतुक्षम वर्धनीय नसतात. ते वर्धनीय नसतात कारण त्यांना ठोकता येत नाही. जसं मग आपण पाहिलं की अधातूची उदाहरणं कोणती आहेत, ऑक्सिजन आहे, सोडियम आहे, कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे. मग यांना आपण ठोकू शकतो का, की यांना आपण जसं आपण त्यांना जर चकाकी आहे त्यांना चकाकी नाही, मग यांना आपण ठोकू. मग ते कसे अधातू हे अधातुक्षम वर्धनीय नाही. मग अशा स्वरूपामध्ये आपल्याला ते आढळून येतं. 5वं जे आहे उष्णता व विद्युत वहन म्हणजे कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे त्याच्यामधून उष्णतेचे किंवा विजेचे झोहाब होऊ शकत नाही, त्याचे वहन होत नाहीत, म्हणजे ते उष्णतेचे दुर्वाहक आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितले उष्णता व विद्युत वहन म्हणजे काय, कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी हे आपण पाहणार आहोत की ते काय आहेत, उष्णतेचे दुर्वाहक आहे. जे अधातू आहे ते उष्णतेचे दुर्वाहक आहे. बघा आता आपण ते देखील चित्राच्या माध्यमातून समजणार आहोत. अधातू उष्णतेचे विजेचे काय आहेत, दुर्वाहक आहेत. बघा अधातू हे उष्णते व विजेचे दुर्वाहक आहेत. तर अशा प्रकारे जे अधातू आहे ते उष्णता वहन करू शकत नाही आहे. अपवाद त्याला काय आहे, ग्राफाईट व विजेचा उत्तम सुवाहक आहे. मग ग्राफाईट हे काय आहे, विजेचं उत्तम सुवाहक आहे, पण हा मात्र काय आहे, सुवाहकाचा प्रकारच मिळतो. आता त्याची घनता म्हणजे डेन्सिटी पाहणार आहोत. त्याची घनता किती आहे, अधातूची घनता ही कमी असते. तर आपण जो नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत बघा, द्रवणांक उत्कलनांक म्हणजे मेल्टिंग अँड बॉइलिंग जो पॉईंट आहे. मग अधातूचा जो द्रवणांक आणि उत्कलनांक आहे तो कोणत्या प्रकारचा आपण पाहणार आहोत. बघा इथे दिलेले आहे, आपण समजून घेणार. अधातूचे द्रवणांक उत्कलनांक हे कमी आहे. बघा इथे दिसत आहे उदाहरणार्थ जर कार्बन बोरॉन हे उच्च तापमानाला जर वितळवतात, जे कार्बन आणि बोरॉन हे उच्च तापमानाला वितळवले जाते.
आता इथे सांगितलं की धातू सदृश म्हणजे काही मेटॅलॉइड्स आहे की जे धातू सदृश्यसारखे जे आहेत गुणधर्म ते पाहणार आहोत. काही मूलद्रव्यांना धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात. जे काही मूलद्रव्य आहेत ते कसे आहेत की ज्यांना धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे जे गुणधर्म असतात, म्हणजे त्याच्यामध्ये ते गुणधर्म धातू अधातूचे मिक्स असतात, अशा मूलद्रव्यांना धातू सदृश्य असे म्हटले जाते. मग असे जे मूलद्रव्य आहेत त्यांना धातू सदृश्य म्हणतात. म्हणजे आर्सेनिक म्हणजे AS म्हणजे सिलिकॉन म्हणजे SI, जर्मेनियम म्हणजे G आणि ॲल्युमिनियम म्हणजे SB आहे. बघा इथे त्यांनी उदाहरणं दिलेली आहेत की धातू सदृश्य म्हणजे काय. मग धातूचे रासायनिक गुणधर्म कोणते म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल आहे इथे दिलेले आहे. मग फर्स्ट आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन त्यांनी दिले आहे. मग इलेक्ट्रॉन स्वरूपन कोणते आहे, हे सर्व मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचा आधार आहे. हे बहुसंख्य धातूच्या अणूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची जी संख्या कमी म्हणजे 3 पर्यंत असते. त्याची जी संख्या किती आहे 3 पर्यंत आहे. सोडियमचा जो अणुअंक आहे तो 11 असून त्याचे इलेक्ट्रॉन जे स्वरूपन आहे 281 आहे, तर इतक्या स्वरूपामध्ये आहे. त्याचप्रमाणे तिसरं दिलं आहे जो मॅग्नेशियमचा जो अणुअंक आहे तो 12 असून 282 याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे. त्याचप्रमाणे जो ॲलियमचा जो अणुअंक आहे 13 व 283 यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे. तर अशा प्रकारे त्यांनी इथे बघा दिलं आहे की मूलद्रव्याचे स्वरूपन आहे. मग मूलद्रव्य 11 Na, अणुअंक त्याचा 11 आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपन 281 आहे. त्याचप्रमाणे बघा इथे दिले आहे जो मूलद्रव्य 12 Mg आहे, जो अणुअंक आहे तो 12 आहे आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन 282 आहे. त्याचप्रमाणे इथे मूलद्रव्य 13 Al आहे म्हणजे ॲल्युमिना आहे, त्याने त्याचा अणुअंक 13 आहे आणि त्याचप्रमाणे त्याचं इलेक्ट्रॉनचे स्वरूपन आहे ते 283 या स्वरूपामध्ये इथे आपल्याला आढळत आहे. म्हणजेच मुलांना इथे त्यांनी दिलेलं आहे की जे 11 Na म्हणजे नायट्रोजन आहे, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम आहे. मग त्याचा अणुअंक इथे 11 दिलेला आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपन इथे दिलेलं आहे. तर अशा प्रकारे जसं आपण मांडणी याची तक्ता इथे सारणी तयार करून तुम्हाला सारणीच्या माध्यमातून त्यांनी दाखवलेलं आहे की कशा प्रकारे जर अणुअंक 11 आहे तर त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन किती असणार आहे 8 आणि 1 9 9 आणि 2 11 आहे. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉन स्वरूपन त्यांची डिवायडेशन करून जो अणुअंक हा इतका येत आहे. चला आता आपण सुरुवात करूया. पुढचं जो आहे आयनाची निर्मिती. जे आयन आहे ते कशी निर्मिती होत आहे, धातूमध्ये त्याचे संयोजी इलेक्ट्रॉन बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन धन आयन म्हणजेच कायटन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. जे आयन निर्मितीचं आपण पाहत आहोत. मग आयन निर्मिती कशा प्रकारे होते बघा इथे दिले आहे. जो Na काय आहे 281 आहे म्हणजे सोडियम होत आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं आहे Na म्हणजे 281 सोडियम आणि Na प्लस 28 सोडियम आयन प्लस 1 आयन इलेक्ट्रॉन होत आहे. बघा तर अशा प्रकारे आता बघा पुढचं आपण पाहणार आहोत सोडियमची निर्मिती कशी होत आहे. तर दुसरं आहे Mg282 म्हणजेच मॅग्नेशियम आहे, Mg प्लस प्लस 28 मॅग्नेशियम आयन प्लस 2 इलेक्ट्रॉन मायनस असे होत आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत Mg282 मॅग्नेशियम, Mg प्लस प्लस 28 मॅग्नेशियम आयन प्लस 2 इलेक्ट्रॉन होत आहे. नेक्स्ट आहे Al283 ॲल्युमिनियम, Al म्हणजे ॲल्युमिनियम प्लस 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 28 ॲल्युमिनियम आयन प्लस 3 इलेक्ट्रॉन अशा प्रकारे त्याची निर्माण होत आहे. आता ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया कशा प्रकारे होते आयनची आपण पाहणार आहोत. धातूचा ऑक्सिजनशी संयोग होऊन त्याचं ऑक्साईड तयार होतं. म्हणजेच काय होत आहे, मग त्यांनी तुम्हाला इथे बघा स्पष्ट दाखवलं आहे की धातूचा जर ऑक्सिजनशी जर संयोग होत आहे तर ते काय होत आहे ऑक्साईड तयार होतात. म्हणजे कशा प्रकारे धातू प्लस ऑक्सिजन आहे. बघा इथे दिलेलं आहे. बघा आता इथे दिलं आहे धातू प्लस ऑक्सिजन आहे. मग धातू प्लस ऑक्साईड आणि धातूचे ऑक्साईड दिले आहे. मग धातूचे ऑक्साईड आम्लधर्मी असून त्याची आम्लासोबत जी रासायनिक अभिक्रिया होऊन क्षार आणि पाणी तयार होते. म्हणजे धातूचे ऑक्साईड प्लस आम्ल क्षार व पाणी अशा प्रकारे त्याच्यात होते. तर अशा प्रकारे धातूचे ऑक्सिजनचा संयोग झाल्यानंतर त्याची जी अभिक्रिया होते ती इथे त्यांनी दर्शवलेली आहे.
धातूचे विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूचे क्षार तयार होतात व त्याचबरोबर हायड्रोजन वायू हा बाहेर पडतो. की त्याचबरोबर काही सांगितलं की धातूचे विरल आम्लाबरोबर त्याची अभिक्रिया होते व धातूचे क्षार बनतात आणि त्याचबरोबर त्याचे मग इथे हायड्रोजनमध्ये देखील काय होते, हायड्रोजन वायू बाहेर हा पडतो. म्हणजे धातू प्लस विरल आम्ल आणि क्षार प्लस हायड्रोजन वायू. कळते मुलांनो, धातू अधिक विरल आम्ल आणि क्षार अधिक हायड्रोजन वायू. तर अशा प्रकारे त्याची ही अभिक्रिया होत आहे हे सांगितलं आहे.